नमस्कार. वक्तृत्वोत्तेजक सभा पुणे मार्फत आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या पुढच्या सत्रात मी डॉक्टर नूतन काणेगावकर कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. बदलत्या काळात पत्रकारितेचा, विशेषतः इलेक्ट्रॉनिक पत्रकारितेचा स्तर खालावला असल्याची खंत आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून ऐकायला मिळते. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेच्या मूल्यांवर आणि प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उभा राहणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपले विचार मांडायला श्री श्रीराम पवार सर उपलब्ध व्हावेत हे आपलं भाग्यच. सर सकाळ माध्यम समूह पुण्याचे मुख्य संपादक म्हणून आपणा सर्वांना परिचित आहेत. त्यांनी BSc इलेक्ट्रॉनिक्स, MJC, MA पॉलिटिकल सायन्स ह्या विषयांमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं. पत्रकार म्हणून गेली 30 वर्षे सरांनी रिपोर्टर, मुख्य रिपोर्टर, सहाय्यक वृत्तसंपादक, सहयोगी संपादक, कार्यकारी संपादक, उपमुख्य संपादक आणि मुख्य संपादक म्हणून विविध क्षमतांमध्ये काम केले आहे. ह्याशिवाय सरांनी आपण लेखक, स्तंभकार, TV पॅनलिस्ट अशा विविध रूपांमध्ये बघितलं आहे. काश्मीर प्रश्न, भारताच्या ईशान्येकडील राज्यांचे प्रश्न याविषयी, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि दहशतवाद या विषयांवर सरांचे अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात सकाळच्या विविध मुद्रित आवृत्त्यांचे लीड लॉन्चिंग, डिजिटल स्पेसमध्ये विविध मासिके, विविध उपक्रमांची संकल्पना आणि अंमलबजावणी सरांनी केली आहे. सरकारनामा.in जे राजकारणांसाठी पहिले पोर्टल हे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. पंतप्रधानांसह अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी दौऱ्यावर गेलेल्या शिष्टमंडळामध्ये सरांचा समावेश आहे. शिवाय त्यांनी दक्षिण कोरियाच्या माध्यम अभ्यास दौऱ्यात भाग घेतला होता. ह्याशिवाय त्यांनी वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्सच्या अनेक परिषदा आणि जागतिक संपादक मंच मध्ये सहभाग घेतला होता. श्री श्रीराम पवार यांनी समकालीन राजकारण आणि आंतरराष्ट्रीय ह्यावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. धुमाळी हे राजकीय विश्लेषण आणि नंतरच्या राजकीय प्रवचनावर भाष्य करणारे पुस्तक, संवाद क्रांती हे संपादित पुस्तक, राजपथ हे राजकीय भाष्य करणारे पुस्तक, जगाच्या अंगणात, मोदी पर्व, शक्ती, ड्रॅगन, उभ्यादारी हे भारत-चीन संबंधांवर पुस्तक, अस्वस्थ पर्व ही त्यांच्या पुस्तकांच्या यादीतील काही महत्त्वाची नावे. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या अनुभवांचा आणि कार्याचा सन्मान म्हणून त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. दिनमित्रकार मुकुंदराव पाटील अवॉर्ड फॉर एक्सलन्स कॉन्ट्रीब्युशन इन जर्नलिझम, आचार्य अत्रे अवॉर्ड फॉर एडिटर्स बाय अत्रे फाउंडेशन, डेक्कन इंडिया जैन सभा कॉन्फर्ड अवॉर्ड फॉर सीनियर एडिटर, कोल्हापूर भूषण कॉन्फर्ड बाय कोल्हापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मराठी साहित्य परिषद अवॉर्ड फॉर बुक ऑन वर्ल्ड अफेअर्स जगाच्या अंगणात, आचार्य अत्रे अवॉर्ड फॉर जर्नलिझम, फ्रीडम फायटर निजामुद्दीन काझी सद्भावना अवॉर्ड हे त्यातील काही सन्माननीय पुरस्कार आहेत. सरांच्या कार्याची ओळख थोडक्यात करून देणे हे मोठे अवघड काम आहे. चुकून काही राहिलं असल्यास मी दिलगिरी व्यक्त करते आणि आपला अधिक वेळ न घेता मी श्रीराम पवार सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या विषयावर आपले मार्गदर्शन सुरू करावे. धन्यवाद.
नमस्कार. वक्तृत्वोत्तेजक सभा पुणे यांच्या वतीनं आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेत मला यंदा बोलण्यासाठी निमंत्रण दिलं, यासाठी संस्थेला मी सुरुवातीला धन्यवाद देतो. या व्याख्यानमालेला प्रदीर्घ अशी परंपरा आहे. जवळपास 150 वर्ष या व्याख्यानमालेला झाली आहेत आणि महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक नामवंतांनी या व्याख्यानमालेत आपली हजेरी लावली आहे. अशा एका प्रतिष्ठित आणि प्रचंड परंपरा असलेल्या व्याख्यानमालेत मला येण्याची संधी दिली. विशेषतः केशव साठे सर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. आज मला बोलण्यासाठी दिलेला विषय आहे तो आजची पत्रकारिता आणि या पत्रकारितेसमोरची आव्हानं. या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी कोणत्या चौकटीमध्ये आज पत्रकारिता करावी लागते आहे किंवा ती कशी इव्हॉल्व होत गेली याच्यावर थोडासा ओवापोह करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. एक तर आपल्या देशामध्ये पत्रकारितेला जवळपास 200 वर्षाचा इतिहास आहे आणि मराठी पत्रकारितेला पण जवळपास 250 वर्षाचा इतिहास आहे. या पत्रकारितेचा जी वाटचाल आहे त्याची मुख्य भूमिका आहे ती समाजाचं प्रबोधन करण्याची आहे. समाजात चांगले बदल घडावेत, रुजावेत यासाठी भूमिका घेण्याची आहे. आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये म्हणजे अगदी बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण नावाचं पत्र सुरू केलं, तिथून आपण मराठी पत्रकारितेची सुरुवात झाली असं मानतो. तर या वर्तमानपत्रापासून सातत्यानं भूमिका घेण्याला एक प्रचंड असं महत्त्व मराठी पत्रकारितेत आहे, सगळ्याच भाषिक पत्रकारितेत पण ते आहे. आणि आता ज्या काळामध्ये आपण वावरत आहोत त्या काळामध्ये भूमिका घेणं हे दिवसेंदिवस अधिकाधिक जिकीचं, अधिकाधिक कठीण, अधिकाधिक अवघड होतं आहे. अशा काळामध्ये आहोत. खरं तर जर्नलिझममधला इझम जो आहे तो विचारांशी संबंधित आहे, तो थॉट प्रोसेसशी संबंधित आहे. त्यामुळं जर्नलिझममध्ये इझम का, तर विचारांवर आधारलेला असा हा व्यवसाय आहे. वर्तमानपत्रात काम करणारे लोक, पत्रकार हे विचारांचा व्यवसाय करतात किंवा विचारांवर आधारित काहीतरी काम करतात असं अपेक्षित आहे. आणि विचार जेव्हा मुक्त असतो तेव्हाच तो काही क्रिएटिव्ह घडवू शकतो. बंदिस्त किंवा अनेक निर्बंध गाठला, विशिष्ट चाकोरीतूनच गेला पाहिजे असा आग्रह असलेला विचार हा नवनिर्मिती करू शकत नाही. त्या अर्थानं पण आपण आज ज्या चौकटीमध्ये पत्रकारिता घडते आहे त्याच्याकडं पाहिलं पाहिजे. सत्य असत्य अशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता, हे खरं तर पत्रकारितेचं वेदवाक्य असलं पाहिजे. तुकाराम महाराजांचं हे सांगणं हे पत्रकारितेचं गायडिंग प्रिन्सिपल असलं पाहिजे. पण ज्या काळामध्ये आपण वावरत आहोत त्या काळामध्ये भूमिका घेणं आणि स्पष्टपणे ती मांडणं हे किती लोकांना खपणार आहे, आवडणार आहे असा प्रश्न आहे. एका बाजूला संपूर्ण राजकीय व्यवस्था आहे, तिला आपलं नॅरेटिव्ह खपवणारे पोस्टमन हवे आहेत. मग ती राजकीय व्यवस्था म्हणजे फक्त सत्ताधारी नव्हेत, सगळ्याच पक्षाची राजकारणाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर बसलेले सगळे नेते, पक्ष सगळ्यांना फक्त आपलं म्हणणं पत्रकारांनी मांडावं अशी अपेक्षा असते. अशा काळामध्ये आपण वावरत आहोत. दुसऱ्या बाजूला जी भांडवलशाही आहे, जी अर्थव्यवस्था आहे आपली, त्या अर्थव्यवस्थेला आपली उत्पादनं आणि आपल्या सेवा खपवणारे आणि त्यांना गिराईक मिळवून देणारे एलिव्हेटेड मजूर हवे आहेत. तर अशा एका काळामध्ये आपल्याला, ज्याला आपण रोखठोक पत्रकारिता म्हणतो, जी समाजाला चांगलं काय, वाईट काय, सत्य काय हे सांगणारी पत्रकारिता ज्याला म्हणतो, त्या पत्रकारितेचा अवकाश शोधायचा आहे. त्या अर्थानं मागच्या 1.5-200 वर्षामध्ये कधी नव्हती इतकी आव्हानं आजच्या आपल्या पत्रकारितेसमोर, जी नव्यानं येणारी मुलं आहेत त्यांच्या पत्रकारितेसमोर ही आव्हानं प्रचंड प्रमाणात समोर आपल्याला दिसतील. आपल्या देशातल्या पत्रकारितेचे कालमानानुसार साधारण 4 कालखंड आपण पाडू शकतो किंवा 4 कालखंडामध्ये त्याची ढोबळमानाने विभागणी करू शकतो. पहिला कालखंड आहे तो स्वातंत्र्याच्या आधीच्या पत्रकारितेचा, की ज्याच्यामध्ये पत्रकारिता असो किंवा स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित कोणतीही अभिव्यक्ती असो त्याच्यामध्ये एक ध्येयवाद होता, त्याच्यामध्ये एक भाळलेपण होतं. त्यामध्ये मग बाळशास्त्री जांभेकरांपासून सुरुवात केली तर टिळक, आगरकर, महात्मा फुले, आंबेडकर यांच्यापासून राजा मोहन राय यांच्यापर्यंत, आणि मग त्यानंतर मधल्या काळात महाराष्ट्रात जो एक दुसरा तितका सुदृढ प्रवाह तयार झाला तो दिनकरराव जवळकर असतील, मुकुंदराव पाटील असतील, श्रीपतराव शिंदे, खंडेराव बागल यासारख्या मोठ्या दिग्गज पत्रकारांनी तयार केलेला प्रवाह. या सगळ्यांनाच्या पत्रकारितेमध्ये एक समान सूत्र होतं की यातल्या प्रत्येक संपादकाला, पत्रकाराला आपलं मत लोकांना सांगायचं होतं, आपलं मत लोकांवर ठसवायचं होतं. आणि हे मत कशा संदर्भात होतं तर ते प्रामुख्यानं एका बाजूला राजकीय होतं, राजकीय बदलांसंदर्भात हे सगळे लोक काहीतरी बोलत होते, दुसऱ्या बाजूला सामाजिक स्थित्यंतरासंदर्भात हे लोक बोलत होते, आणि थोड्याफार प्रमाणात का असेना ते आपल्या सांस्कृतिक घडामोडींविषयी बोलत होते.
तर या 3 चौकटींमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातली पत्रकारिता घडत गेली. त्याला ध्येयवादाचा बळकट असा वारसा होता आणि त्यातून स्वातंत्र्य मिळवणं हे बाय अँड लार्ज या सगळ्या पत्रकारितेसमोरचं ध्येय होतं. त्यामुळं भारतीय स्वातंत्र्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये भारतातल्या पत्रकारांनी, संपादकांनी बजावलेलं जे योगदान आहे ते खूप मोठं आहे. एकूणच स्वातंत्र्य चळवळीला उचलून धरणं आणि त्याला योग्य दिशा देणं, वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी पण अंतिमतः स्वातंत्र्याकडे जाणारी दिशा देणं, हे काम स्वातंत्र्याच्या आधी पत्रकारांनी केलेलं आहे. आणि हे करताना आपलं मत लोकांपर्यंत पोचवायचं आहे ह्या एकाच गोष्टीसाठी बहुतेक संपादकांनी, पत्रकारांनी व्यवसायाकडे दुर्लक्ष केलं की व्यवसायापेक्षा लोकांचं प्रबोधन करणं याला जास्त महत्त्व दिलं, असं आपल्याला स्वातंत्र्यापर्यंतच्या काळामध्ये दिसेल. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये एक मोठा जो हेतू होता पत्रकारितेचा तो पूर्ण झाला. त्यानंतर मुद्दा होता की आपल्याला स्वराज्य मिळालेलं आहे, स्वराज्य बनवायचं आहे. त्यामुळे विकासाविषयी बोललं पाहिजे, विकासाभिमुख पत्रकारिता असली पाहिजे, अशी मांडणी स्वातंत्र्यानंतरच्या काळात लोक करायला लागले आणि बऱ्याच अंशी त्या दिशेनं देशातली पत्रकारिता पण जायला लागली. ध्येयवादाचा जो वारसा होता तो स्वातंत्र्यानंतरच्या काळातही काही प्रमाणात का असेना आपल्याला चालत आलेला दिसतो. मग या काळामध्ये एकदा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वाभाविकपणे राजकीय विचारधारा, राजकीय पक्ष, नेते यांच्यामधली स्पर्धा, संघर्ष, ईर्ष्या याच्या भोवती फिरणारी पत्रकारिता, देशाची आर्थिक दिशा कुठल्या दिशेनं जावी, म्हणजे देशाचं अर्थकारण कुठल्या दिशेनं जावं याविषयी वेगवेगळी मतं असणाऱ्यांची स्पर्धा, हे सगळे घटक आपल्याला त्या काळातल्या पत्रकारितेमध्ये दिसतील. त्याचबरोबर या काळामध्ये व्यावसायिकता पत्रकारितेमध्ये अधिक ठोसपणे यायला लागली, जी स्वातंत्र्यपूर्व काळात तितक्या प्रमाणात नव्हती. पत्रकारिता हा संघटित व्यवसाय बनायला लागला, सगळ्या जगभर तो अधिक सुसंघटित व्हायला लागला. त्यामुळे त्याच्यासाठी तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर आवश्यक बनायला लागलं, मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर आवश्यक बनायला लागलं, कुशल प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज वाटायला लागली. केवळ मी उत्तम विचार करतो आणि माझे विचार ऐकून लोकांनी बदल करावा असं वाटणं एवढंच आता पत्रकारितेसाठी पुरेसं व्हायलं नाही. त्यासाठी कशा पद्धतीनं लोकांना सांगावं, कम्युनिकेशनची स्टाईल, स्ट्रॅटेजी काय असावी यावर विचार करणारा एक प्रवाह सुरू झाला. माध्यमातल्या संशोधनाचा एक विभाग विकसित होत होता आणि मग परिणामांच्या अंगानं कशा पद्धतीनं आपण मांडतो, त्याचे परिणाम काय होतात हे पण लोक याचं संशोधन करायला लागले आणि विशेषतः पाश्चात्य जगामध्ये अशा थोड्याशा संशोधनावर आधारलेल्या पत्रकारितेला बळ मिळायला लागले. त्याचे स्वाभाविक परिणाम आपल्या देशामध्ये पण व्हायला लागले. ही परिस्थिती साधारणपणे आणीबाणीच्या काळापर्यंत होती. आणीबाणीचा काळ हा आपल्या देशामध्ये असा एक टप्पा होता की ज्याच्यामध्ये पत्रकारितेच्या बुडाशी जे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं तत्त्व आहे, जे घटनेनं अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये अनुस्यूत आहे की पत्रकारांना लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे, तर त्या स्वातंत्र्यावर गदा आली. ते स्वातंत्र्य बंदिस्त झालं आणि त्या काळात पत्रकारिता तावून सुलाखून निघाली. काही लोकांनी त्याच्यासोबत समोर शरणागती पत्करली, पण काही लोक ठामपणे उभे राहिले, हेही वास्तव आहे. आणि त्यातून देशातली पत्रकारिता झळाळून उठली. तेव्हा भूमिका घेणाऱ्या पत्रकारितेला कमालीचं महत्त्व आलं. त्यातून देशातलं सत्तांतर झालं. त्यामागेही या अशा भूमिका घेणाऱ्या पत्रकारितेचा वाटा निश्चितपणे मोठा होता. त्यानंतर जवळपास शीतयुद्ध संपेपर्यंत, म्हणजे 90चं दशक येईपर्यंत याच वाटेनं प्रामुख्यानं पत्रकारिता चालली होती. 90च्या दशकानंतर साधारणतः पुढची 2.5 दशकं, म्हणजे साधारणतः 25 वर्ष पत्रकारितेनं एक मोठं वळण आपल्या देशामध्ये घेतलं आणि सगळ्या जगामध्ये घेतलं. याचं कारण असं आहे की जगामध्ये ज्या घडामोडी घडत होत्या त्याचा अनिवार्य परिणाम आपल्या देशामध्ये आपल्या जगण्याच्या सगळ्या अंगांवर होत होता आणि स्वाभाविकपणे तो पत्रकारितेवर पण होत होता. 90च्या दशकामध्ये काही विलक्षण गोष्टी जगात आणि आपल्या देशामध्ये घडत होत्या. एक तर शीतयुद्ध संपलं. दुसऱ्या महायुद्धानंतर जी जागतिक रचना स्थिरस्थावर झाली होती, ज्याच्यामध्ये एका बाजूला अमेरिकेच्या नेतृत्वाखालचा ब्लॉक, दुसऱ्या बाजूला सोव्हिएत संघाच्या नेतृत्वाखालचा ब्लॉक, ही रचना कोसळली. सोव्हिएत संघाचं पतन झालं आणि अमेरिका ही जगातली एकमेव वर्चस्ववादी सत्ता अशा इथेनं उदयाला आली. स्वाभाविकपणे हा विजय हा केवळ अमेरिकेचा विजय मानला गेला नाही, तर तो मुक्ततेचं समर्थन करणाऱ्या, म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अर्थानं मुक्ततेचं समर्थन करणाऱ्या प्रवाहाचा विजय मानला गेला. आर्थिक मुक्ततेचं समर्थन करणाऱ्या प्रवाहाचा विजय मानला गेला. म्हणजे मुक्त अर्थव्यवस्था, जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण या धोरणांचा विजय मानला गेला. आणि ही सगळी धोरणं भारतामध्ये पण 90च्या दशकात सुरू झाली.
आपण मिक्स्ड अर्थव्यवस्था किंवा मिश्र अर्थव्यवस्था आणि प्लॅनड इकॉनॉमीकडून हळूहळू मुक्त अर्थव्यवस्थेकडे जायला लागलो. आणि या पुढच्या 25 वर्षातली सगळी पत्रकारिता ही एका बाजूला गव्हर्नन्सचं जे मॉडेल आहे, म्हणजे प्रशासकीय संरचना जी आहे ती उदारमतवादी लोकशाहीच्या तत्त्वावर आधारलेली आणि आर्थिक मॉडेल जे आहे ते भांडवलशाहीवर आधारलेलं, या चौकटीमध्ये आपल्याला पत्रकारिता विकसित होत असलेली दिसेल. ती जगभरात झाली तशीच ती भारतामध्ये पण झाली. त्यानंतर आपल्याला सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आणि त्यानंतर सुरू झालेला जो TV वाहिन्यांचा जो स्फोट आहे त्या सगळ्यामध्ये आपल्याला ही सूत्रे दिसतील की ती एका बाजूला उदारमतवादी लोकशाहीला तोलून धरायचा प्रयत्न करतात, त्याचं समर्थन करतात. दुसऱ्या बाजूला जे भांडवलशाहीची सुसंगत बदल आहेत, या भांडवलशाहीमध्ये अनुसूत काय आहे तर भांडवलाचं, श्रमाचं आणि कल्पनांचं मुक्त असं वहन, त्याच्यावर कोणतेही निर्बंध असू नयेत, ही भांडवलशाहीची मूळ सूत्रं आहेत. आणि ती सूत्रं, त्या सूत्रांचं समर्थन करणं, त्याच्या आधारावर अर्थरचना करणं आणि मग त्या अर्थरचनेचा परिणाम जगण्याच्या सगळ्या क्षेत्रावर होईल, अशा प्रकारची एक रचना शीतयुद्धानंतरच्या काळात जगभर आणि भारतात पण खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणाचं धोरण जे नरसिंहराव सरकारनं आणि डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना स्वीकारलं, त्याचा परिणाम आपल्यावर झालेला दिसेल. आणि त्याच वेळेला व्यावसायिकतेची पकड पत्रकारितेवर अधिक घट्ट व्हायला लागली. ही व्यावसायिकतेची पकड घट्ट होण्याचा परिणाम काय होता तर हळूहळू करत ऑडियन्स सेगमेंटेशनचा विचार वर्तमानपत्रामध्ये आणि एकूणच पत्रकारितेमध्ये व्हायला लागला. TVचाही उदय याच काळामध्ये आपल्या देशामध्ये झाला, न्यूज चॅनल्सचा उदय याच काळामध्ये आपल्या देशामध्ये झाला. आणि मग पाश्चात्य मॉडेलवर आधारित असं ऑडियन्स सेगमेंटेशन, म्हणजे आपले दर्शक, आपले प्रेक्षक कोण आहेत आणि कोण असावेत, याचा विचार अधिक प्रधान बनायला लागला आणि इथं व्यवसाय जोडला जातो. आपण पाहिलं की स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात काही वर्ष तरी किमान ध्येयवादी पत्रकारिता खूप मोठ्या प्रमाणावर होती. पण या ध्येयवादी पत्रकारितेला जर व्यावसायिकतेची जोड नसेल तर खूप दिग्गज पत्रकार, संपादक, ज्यांच्या विद्वत्तेविषयी शंका असायचं कारण नाही, ज्यांच्या क्षमतेविषयी शंका असायचं कारण नाही, पण ही आर्थिक सूत्रं तितक्या ताकदीनं समजली नाहीत, या केवळ या कारणासाठी अनेक मोठी नामवंत वर्तमानपत्र आणि माध्यम तेव्हा समूह या अर्थानं फार नव्हते, पण जे असतील ते धापा टाकताना आणि हळूहळू अस्तंगत होताना आपण पाहिले. याचं कारण व्यावसायिकतेचा अभाव हे एक प्रमुख त्याच्या मागं कारण होतं. शीतयुद्धोत्तर काळात मात्र व्यवसाय हा चालवायचा असेल तर तो अधिक संघटितपणे चालवावा लागेल. त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाला खूप मोठ्या प्रमाणात भांडवल लागायला लागलं, मनुष्यबळ लागायला लागलं, संघटन कौशल्य लागायला लागलं, मॅनेजमेंटची स्किल सगळी यामध्ये आवश्यक ठरायला लागली आणि मग तिथं व्यावसायिकता आली. व्यावसायिकता वर्तमानपत्रांच्या संदर्भात किंवा टेलिव्हिजन आणि रेडिओच्या संदर्भातसुद्धा व्यावसायिकता म्हणजे काय तर हा एक असा विचित्र व्यवसाय आहे की त्याच्यातून जे काही निर्माण होतं त्याला उत्पादन म्हणायचं पत्रकारितेत टाळलं जातं, पण जे तयार होतं त्याची किंमत आणि त्याचा उत्पादन खर्च याचा मेळ कधीच जमत नाही. उत्पादन खर्च हा नेहमीच अधिक असतो. त्यामुळे तो उत्पादन खर्च सबसिडाईज करायचा असेल तर त्याला जाहिराती मिळवाव्या लागतात, जाहिराती घ्याव्या लागतात. शीतयुद्धोत्तर काळापर्यंत आशय हा सर्वाधिक प्राधान्यक्रमाचा विषय होता. कॉन्टेंट हा सर्वाधिक प्राधान्यक्रमाचा विषय होता आणि तो कॉन्टेंट, तो आशय लोक वाचतात, पाहतात आणि तो पाहता पाहता दिसणाऱ्या जाहिराती, त्याच्याकडे लोकांचं लक्ष जातं आणि त्या जाहिरातींना लोक प्रतिसाद देतात, म्हणून लोक जाहिराती देतात आणि त्याच्यावर आपलं सगळं व्यावसायिक प्रतिमान किंवा बिझनेस मॉडेल पत्रकारितेचं अवलंबून होतं. शीतयुद्धोत्तर काळानंतर म्हणजे 90 नंतर व्यावसायिकता वाढायला लागली आणि मग मार्केट फोर्सेस काम करायला लागले. मग हळूहळू जाहिरातींना प्रतिसाद देणारा ग्राहक वर्ग कोण याचा शोध सुरू झाला आणि मग जी स्टँडर्ड पद्धत आहे की सोशो इकॉनॉमिक आधारावर आपल्या प्रेक्षकांचं, आपल्या दर्शकांचं आणि आपल्या वाचकांचं सेगमेंटेशन सुरू झालं. आणि मग जो समृद्ध वाचक वर्ग आहे त्यानं वर्तमानपत्र वाचलं तर त्या समृद्ध वाचक वर्गाला आवश्यक असलेल्या उत्पादन आणि सेवांच्या जाहिराती त्या वर्तमानपत्रामध्ये, त्या TVमध्ये येतात, अशा प्रकारचं एक सूत्र प्रस्थापित व्हायला लागलं. आणि ते हळूहळू करत आज ज्या अवस्थेत आपण आहोत तिकडे येत असताना या जाहिरातींना, म्हणजे त्या जाहिरातीत दाखवल्या जाणाऱ्या उत्पादनांना आणि सेवांना ग्राहक मिळवून देण्यासाठीचा आशय इतक्या टोकाकडं कळत नकळत हे पत्रकारिता जायला लागली. त्यामुळे व्यावसायिकता ही बळकट झाली, व्यावसायिक फोर्सेस बळकट झाले आणि त्याचा एक ठोस स्पष्ट परिणाम मागच्या 25-30 वर्षामध्ये आपण आजच्या काळाकडे येत असताना आपल्याला झाल्याचं दिसेल. हाच काळ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमसाठी सुद्धा एक प्रचंड संधी असलेला काळ होता.
आणि आपण बघाल तर शीतयुद्धानंतर जवळपास 25-30 वर्ष जगभरातल्या अनेक राजकीय नेत्यांची सत्ता घालवून आहे. अनेक जी काय औद्योगिक घराणी साम्राज्य आहेत त्या साम्राज्यांची जे काही काळं कर्तृत्व म्हणता येईल ते उघडकीस आणणारे अनेक गोष्टी या काळामध्ये पत्रकारांनी उघड केल्या आणि अतिशय धाडसानं उघड केल्या. म्हणजे एका बाजूला व्यावसायिकतेशी जोडून घेणं, ॲडजस्ट करणं होतं, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपली बांधिलकी सत्याची आहे, आपली बांधिलकी आपल्या वाचकांची दर्शकांची आहे हे सूत्र पण या काळामध्ये कायम होतं. पण जागतिकीकरणाचे म्हणून जे काही परिणाम आहेत ते परिणाम त्या पत्रकारितेवर निश्चितपणे होते. त्यानंतर आज आपण येतो आहोत तेव्हा आपल्यासमोर ज्या प्रकारची पत्रकारिता आहे आणि ज्या प्रकारची पत्रकारिता वाढून ठेवली आहे त्याच्याकडे बघताना पुन्हा आपण जगामध्ये आणि आपल्या देशामध्ये झालेले बदल समजावून घेतले पाहिजेत. ते बदल समजावून घेतले तर पत्रकारिता आता अशी का निघाली आणि ती पुढं कोणत्या दिशेनं जाईल याचा आदमास लावता येणं शक्य आहे. शीतयुद्धानंतर ज्या प्रकारची जागतिक रचना प्रस्थापित झाली होती, ज्याच्यामध्ये अमेरिका ही एकमेव निर्विवाद महासत्ता होती आणि बाकीच्यांना अमेरिकेच्या म्हणण्यासमोर मान तुकवणं फार तर आम्हाला मान्य नाही म्हणणं, पण त्याच्या विरोधात काही करता येणार नाही अशा प्रकारची रचना होती. आणि या रचनेमध्ये अपेक्षित असं होतं की भांडवलशाही सतत विकसित होत राहील आणि ती विकसित होत असताना जी संपत्ती निर्माण होईल ती हळूहळू करत तळातल्या माणसापर्यंत जाईल आणि अशी समृद्ध झालेली माणसं अधिक मोकळी असतील, अधिक मुक्त असतील, अधिक लोकशाहीवादी असतील अशी सैद्धांतिक मांडणी भांडवलशाही आणि उदारमतवादी लोकशाहीचा पुरस्कार करणारी मंडळी, जागतिकीकरणवादी मंडळी करत होती. त्यातूनच अमेरिकेनं चीनला खूप मोठ्या प्रमाणात मदत केली. पण ज्या प्रकारचा विचार सैद्धांतिक पातळीवर मांडला जात होता वास्तवात जग त्या दिशेनं त्याच प्रकारे गेलं नाही. तर या भांडवलशाही रचनेमध्ये आतून काही ज्याला म्हणता येईल की त्रुटी दोष तयार होत होते आणि त्यातला एक प्रमुख दोष होता तो विषमतेचा होता. म्हणजे एका बाजूला प्रचंड पैसा मिळवणारे वर्ग तयार होत होता आणि दुसऱ्या बाजूला त्या तुलनेत अत्यंत कमी पैसा वाट्याला येणारा एक मोठा वर्ग या जागतिकीकरणाच्या काळात तयार झाला आणि हा वर्ग आतून व्यवस्थेला धक्के द्यायला लागला होता. ते धक्के तितक्या स्पष्टपणे समजत नव्हते. पण 2008चा सबप्राईम क्रायसिस, ब्रिटनमध्ये झालेलं ब्रेक्झिट, अमेरिकेमध्ये ट्रम्प यांच्यासारख्या नेतृत्वाचा झालेला उदय, यातून आपल्या असं लक्षात आलं की ही विषमता आता दुर्लक्ष करण्यासारखी नाही आहे. आणि मग लोक डिग्लोबलायझेशनविषयी बोलायला लागले, ग्लोबलायझेशन 2.0 विषयी बोलायला लागले आणि आता आपण ज्या टप्प्यावर आहोत तिथं नव्या जागतिक रचनेविषयी लोक बोलायला लागले, ज्याच्यामध्ये अमेरिका ही काही एकमेव आणि निर्विवाद महासत्ता असणार नाही, त्याला आव्हान देणारी चीनसारखी एक उगवती महासत्ता असेल. मधल्या ज्याला मिडल पॉवर म्हणतात अशा रशिया, जर्मनी, भारत, जपान, ब्राझील यासारखे किंवा इंग्लंड, ब्रिटन यासारखे देश मिडल पॉवर म्हणून आपला वाटा या रचनेमध्ये शोधायला लागतील आणि एक प्रचंड घुसळण जागतिक स्तरावर चालू आहे. आणि या जागतिक स्तरावरच्या घुसळणीचा थेट आणि स्पष्ट ठोस प्रभाव पत्रकारितेवर होतो आहे. या घुसळणीचा एक अंग आहे की सगळ्या जगभर प्रचंड प्रमाणात पोलरायझेशन होतं आहे. सगळ्या जगभर आत्तापर्यंत ज्या वाटेनं आपण गेलो त्या वाटेनं तुमच्या वाट्याला गरिबी झाली, तुमच्या वाट्याला एक अपमानाचं जिणं आलं असं सांगणाऱ्या आणि हे सगळं आम्ही बदलू शकतो असं सांगणाऱ्या कणखर नेत्यांचं पीक जगभर आलं. ते आपल्या देशामध्ये पण आहे, ते अमेरिकेमध्ये पण आहे, ते ब्रिटनमध्ये पण आहे, ते जपानमध्ये पण आहे, ते रशियामध्ये आहे, ते चीनमध्ये आहे. सगळीकडे आपल्याला या प्रकारच्या नेत्यांचा उदय झालेला दिसेल. हे नेते स्वप्रेमात बुडालेले आहेत. म्हणजे राजकीय व्यवस्था ही स्वप्रेमात बुडालेली राजकीय व्यवस्था, आमच्याशिवाय दुसरा विचार मान्य नाही असं म्हणणारी राजकीय व्यवस्था जी शीतयुद्धानंतरच्या काळात होती, उदारमतवादी लोकशाही मानणारी म्हणून मतमतांतराला मान देणारी किंवा समजून घेणारी व्यवस्था, ती बदलून एका बाजूला निवडणुकीतूनच आलेले पण माझंच म्हणणं मान्य केलं पाहिजे असा आग्रह असणारी व्यवस्था जगभर आपल्याला डोकं वर काढताना दिसते. म्हणजे एका बाजूला बदलती जागतिक रचना, दुसऱ्या बाजूला ही नवी राजकीय व्यवस्था आणि तिसऱ्या बाजूला तंत्रज्ञानानं आणलेले प्रचंड सर्वंकष असे बदल. अशा एका ब्रॉडर चौकटीमध्ये आपल्याला पत्रकारितेमध्ये बदल काय होत आहेत आणि त्या बदलांनुसार आपल्या समोरच्या समस्या, आपले प्रश्न आणि आपली आव्हानं काय आहेत याच्याकडं बघावं लागेल. तर ही आव्हानं यापूर्वी कधी नव्हती, इतकी प्रचंड मोठी आहेत आणि हे बदलसुद्धा सर्वंकष बदल आहेत. या बदलांपासून आता पत्रकारितेत असणाऱ्या आणि पत्रकारितेत येऊ घातल्या कुणाचीही सुटका नाही आणि त्या अर्थानं समाजाची पण सुटका नाही, अशा एका काळामध्ये आपण वावरत आहोत.
पत्रकारितेसमोर आजच्या पत्रकारितेसमोर सगळ्यात मोठं संकट म्हणा किंवा ज्या काळातून आपण जातो आहोत त्या काळाचा एक गुण म्हणा, दुर्गुण म्हणा, तो असा आहे की सगळ्यांची विश्वासार्हता संपवणं हा कदाचित काळाचा गुण बनतो आहे. पत्रकारितेचा मूळ आधारच आहे विश्वासार्हता. हे आपण पत्रकार जेव्हा बातमी लिहितो तेव्हा त्या बातमीमध्ये किमान काही इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती असली पाहिजे, ती माहिती नवी असली पाहिजे असं अपेक्षित आहे. आणि ही माहिती नवी आहे आणि ही पत्रकार देतो आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. या आधारावर आपला सगळा पत्रकारांचा व्यवसाय सुरू आहे किंवा पत्रकारिता नावाचे जी काही गोष्ट आहे ती चालू आहे. तर ह्या विश्वासार्हतेचा आधारच काढून घेण्याचं काम अलीकडच्या काळामध्ये सुरू झालेलं आहे. सहजपणे कुणीही असं म्हणतो की पत्रकार विकले गेलेले आहेत. अमुक तमुक चॅनल अमुक तमुक पक्षाचं किंवा त्या नेत्याचंच म्हणणं सांगतं, त्या पक्षाची किंवा त्या नेत्याचं बटीक झालेलं आहे. माध्यमांचे मालक हे सत्तेसमोर किंवा राजकीय व्यवस्थेसमोर लोटांगण घालत आहेत आणि संपादक कळत नकळत या व्यवस्थेचं लांगुलचालन करत आहेत. त्यामुळं माध्यमांमधून सत्य मिळण्याची शक्यता नाही. रोज आपण पाहत असाल तर व्हॉट्सअपमुळे रोज एखादा तरी मेसेज असा असतो की अमुक अमुक वर दिलेली माहिती ही कुठलीही माध्यमं दाखवणार नाहीत, पण हे सत्य आहे आणि हे तुम्हाला समजलं पाहिजे, हे फॉरवर्ड करा. अमुक अमुक व्हिडिओ कुणी दाखवणार नाही, पण हा सत्य आणि फॉरवर्ड करा. एका अर्थानं माध्यमांची विश्वासार्हता संपवण्याचं काम वेगवेगळ्या स्तरांवर चालू आहे आणि माझ्या मते हे काही प्रमाणात नकळतपणे होतं आहे, काही प्रमाणात याला आजची पत्रकारिता कारणीभूत आहे आणि व्यापक प्रमाणात याच्यामागं एका मोठ्या आणि संघटित अशा षडयंत्राचा भाग आहे. हे काय आहे, हे असं का होतं आहे, तर सर्वसाधारणपणे माध्यमांविषयी लोकांची तक्रार अशी असते की माध्यमातून नकारात्मकता मोठ्या प्रमाणावर पाझरते. हे खूप निगेटिव्हिटी माध्यमांमध्ये आहे. वर्तमानपत्राचं पहिलं पान वाचल्यानंतर, ज्या बातम्या वाचल्यानंतर पॉझिटिव्ह ऊर्जा ज्याला म्हणता येईल अशी काही निर्माण होत नाही असं सजग वाचक सांगतो. किंवा टी व्हीवरच्या बातम्यांचा जो धबडगा आहे तो बघितल्यानंतर कदाचित डिप्रेशनमध्ये जाऊ की काय असं अनेकांना वाटायला लागतं. तर यातून समाजांचा माध्यमांकडे बघण्याकडचा दृष्टिकोन हा हळूहळू नकारात्मक होतो आहे आणि मग अमुक चॅनल अमुक वर्तमानपत्र अमुक एकच पॉलिटिकल नॅरेटिव्ह चालवतं आहे का अशा चौकटीत बसवण्याचे उद्योग सुरू होतात. त्यातून पण या नकारात्मकतेला बळ मिळतं. यातला काही भाग हा जेन्युइन आहे की वर्तमानपत्रातली नकारात्मकता लोकांना आवडत नाही आणि ती वाढते आहे. या प्रकारच्या तक्रारीमध्ये काही प्रमाणात ते तथ्य आहे आणि तेवढ्या पुरतं का असेना जे वाचक म्हणत आहेत की नकारात्मकता खूप पाझरते त्यामध्ये तथ्य आहे. पण दुसऱ्या बाजूला माध्यमांची विश्वासार्हता संपवण्याचा जो असा संघटित प्रयत्न चालू आहे तो समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये ज्यांना जेन्युइनली माध्यमांविषयी कन्सर्न आहे ते कळत नकळत या सापळ्यामध्ये अडकत आहेत आणि त्या सापळ्याची आपली पत्रकारिता पण कदाचित शिकाय व्हायला लागली काय अशा टप्प्यावर आपण आहोत. हे काय आहे तर आपल्या देशामध्ये ज्या दिशेनं देशाची वाटचाल चालू आहे त्या वाटचालीची आपण काही सूत्र आपल्या स्वातंत्र्यासोबत ठरवून घेतली, आपल्या घटनेनं ठरवून घेतली. घटनादत्त मूल्य ज्याला आपण म्हणतो ती मूल्य आपण स्वीकारली. ती मूल्य आणि त्याच्यावर आधारलेली भारताची वाटचाल बदलता येईल की काय किंवा आपण बदलू की काय अशा एका तिठ्यावर क्रॉसरोडवर आपण उभे आहोत आणि तिथं दुसऱ्या दिशेनं घेऊन जाणारा जो प्रचंड असा फोर्स आहे, तो राजकीय आहे, तो सामाजिक आहे, तो सांस्कृतिक आहे, सगळ्या स्वरूपात कार्यरत असला हा फोर्स आहे आणि त्याला असं वाटतं की आता या देशाच्या वाटचालीची दिशा ही बदलली पाहिजे आणि ती दिशा बदलण्यामध्ये दोन प्रमुख अडथळे आहेत. एक आहे स्वतंत्र विचार करणारी आणि स्वतंत्रपणे तथ्य मांडू शकणारी माध्यमं आणि दुसरं आहे आपल्या देशातली स्वतंत्र आणि स्वायत्त न्यायव्यवस्था. आता या दोन घटकांचा सामान्य माणसावरचा मासेसवरचा प्रभाव संपवायचा असेल तर एकच गोष्ट करता येणं शक्य आहे, यांची विश्वासार्हता संपवणं. त्यामुळे आपण बघाल तर मागच्या काही वर्षात सातत्यानं माध्यमांच्या विश्वासार्हतेवर, माध्यमांच्या तटस्थ निष्पक्ष असण्यावर आणि न्यायव्यवस्थेवर सुद्धा कळत नकळत हल्ले व्हायला लागले आहेत आणि या दोन संस्थांची, या दोन स्तंभांची विश्वासार्हता एकदा कमी झाली, इतक्या प्रमाणावर कमी झाली की वर्तमानपत्रात आलेल्यावर 100% विश्वास ठेवावा की ठेवू नये अशी शंका एकदा लोकांच्या मनात तयार झाली की मग आपल्याला हवं ते नॅरेटिव्ह लोकांच्या मनामध्ये उतरवता येतं आणि हवी तशी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक रचना प्रस्थापित करता येते. अशा दिशेनं आपल्या देशाला आणि कदाचित जगभरातही अनेक देशात हेच घडते
न्यायचा प्रयत्न होतो आहे. आणि या सापळ्यामध्ये माध्यमं आणि पत्रकार दोघंही भरडले जात आहेत की काय अशा काळामध्ये आपण वावरतो आहोत. म्हणजे एका बाजूला जागतिक बदलांचं एक आव्हान आहे, एक चौकट आहे. दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञानाची चौकट आहे, बदलत्या तंत्रज्ञानाची चौकट आहे. तिसऱ्या बाजूला आपल्या देशाची वाटचाल बदलू पाहणार ज्या प्रकारचं नॅरेटिव्ह समोर ठेवतात ती चौकट आहे. आणि यातून आपल्याला सत्य असत्याची मन केली ग्वाही ही जे आपलं ब्रीदवाक्य आहे त्या ब्रीदवाक्याला जागणारी पत्रकारिता करायची आहे. त्यामुळे हे पहिलं आव्हान किंवा पहिला प्रश्न आपल्यासमोर जो आहे तो विश्वासार्हतेचा आहे. आणि मग सहजपणे पत्रकारितेच्या हेतूविषयी, पत्रकारांच्या हेतूविषयी आणि पत्रकार जे काही सांगत आहेत त्याच्या विश्वासार्हतेविषयी ज्या प्रकारचे प्रश्न उभे केले जात आहेत तिथं मला असं वाटतं आहे की आजही किमान भाषिक पत्रकारिता ही अन्य कुठल्याही माध्यमांपेक्षा अधिक विश्वासार्ह आहे. ती स्पष्टपणे अजूनही भूमिका घेते, ती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेते, ती विरोधकांच्या चुकीच्या भूमिकांविरोधातसुद्धा भूमिका घेते. आणि त्या अर्थानं हा एक काय म्हणता येईल की अजूनही उभा असलेला दीपस्तंभ आहे आणि तो वाचकांनी सांभाळायला पाहिजे. त्याच्यावर सातत्यानं प्रश्न विचारणं आणि माध्यमांमधल्या लोकांनीच अन्य माध्यमांकडं, अन्य इस्टॅब्लिशमेंटकडं विश्वासार्हतेसाठी बोट दाखवून आपल्या व्यवसायाची विश्वासार्हता संपवणं, यातून आपण आपल्या लोकशाहीला खड्ड्यात घालण्याच्या दिशेने निघालो आहोत असं मला वाटतं आहे. त्यामुळं माध्यमांनी विश्वासार्हता टिकवणं आणि सत्याच्या प्रती बांधिलकी ठेवणं हा आत्ताच्या काळातला आपल्यासमोरचा एक मोठा प्रश्न आहे, ज्याला आपल्याला प्रत्येक पत्रकाराला भिडावं लागेल. पत्रकारांच्या सगळ्या ज्या काही इस्टॅब्लिशमेंट आहेत म्हणजे वर्तमानपत्र असतील, टी व्ही चॅनल्स असतील, डिजिटल माध्यमं असतील, या सगळ्यांना या प्रश्नावर उत्तर शोधावं लागेल की आम्ही जे देतो आहोत ते विश्वासार्ह आहे आणि ती माहिती तुमच्या विचारासाठी आहे, तुमच्या विचारांना दिशा देण्यासाठी सुद्धा आहे. हे पुन्हा एकदा आपल्याला सुस्थापित करावं लागेल. त्या अर्थानं एक मोठं आव्हान आहे. दुसरं आव्हान आहे ते किंवा जो दुसरी चौकट आहे ती आर्थिक बदलांची चौकट आहे. आणि ते आर्थिक बदल हे मी मगाशी म्हणाल तसं आपले पत्रकारितेशी संबंधित जे काही त्याला आपण सेवा म्हणू, या सेवांच्या उत्पादनाचा खर्च हा त्याचं जे मूल्य दर्शक किंवा वाचक चुकवतात त्यापेक्षा कितीतरी अधिक असतं. आणि मग तरी वाचकांच्या प्रचंड अपेक्षा असतात की वर्तमानपत्रांनी निष्पक्ष तटस्थ राहावं आणि त्यांनी कुठल्याही दबावाला बळी पडू नये. पण मार्केट फोर्सेस नावाचं जे प्रकरण आहे ते तुम्हाला कळत नकळतपणे तुमच्यावर परिणाम घडवत असतं, पत्रकारितेवर परिणाम घडवत असतं. आणि तो परिणाम आपल्याला सध्याच्या पत्रकारितेवर दिसतो आहे. तुम्ही काय इन्व्हेस्टिगेट करता, काय कळत नाही, कशाकडं दुर्लक्ष करता, काय टाळता आणि कशाला महत्त्व देता, हे सगळं या मार्केट फोर्सेसमधून ठरतं. तर जर आपल्याला अजूनही आशय कॉन्टेंट हाच प्रधान आहे, हाच कॉन्टेंट इज द किंग ज्याला म्हणतात, तो तसाच आहे हे ठसवायचं असेल तर या मार्केट फोर्सेसना म्हणजे याचा अर्थ उद्योजकांना, उद्योजकीय व्यवस्थेला, अर्थरचनेला महत्त्व देऊ नये असं अजिबात नाही. किंबहुना बदलत्या काळामध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडीं इतकंच आर्थिक घडामोडींना महत्त्व आहे. आणि त्याच्यामधले सगळे कंट्रोल शोधणं, त्याची सूत्र शोधणं आणि ते मांडणं हे पत्रकारितेसमोर तितकंच मोठं आव्हान आहे. पण ते मांडत असताना ज्याला आपण कुडमुडी भांडवलशाही म्हणतो, त्या कुडमुड्या भांडवलशाहीला तोलण्यासाठी आपला वापर होऊ नये इतकं पाहायला पाहिजे किंवा त्या अर्थानं पत्रकारितेकडं आपण पाहायला पाहिजे. तिसरा जो घटक मला महत्त्वाचा वाटतो की हळूहळू करत क्रमाक्रमानं पत्रकारितेच्या वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये मनोरंजनाचा आधी शिरकाव झाला आणि हळूहळू करत सगळीच जागा कदाचित मनोरंजन व्यापतं की काय अशा दिशेनं हे सगळं निघालेलं आहे. म्हणजे काय घडतं आहे, मनोरंजन हा सुद्धा एकूण माहितीचा भाग आहे. आणि माहिती देणं हे जर पत्रकारितेचं काम असेल तर मनोरंजनाविषयी बोलणं किंवा थेटपणे मनोरंजन करणं हे सुद्धा माध्यमांचं काम आहे, हे नाकारायचं काही कारण नाही. म्हणजे एज्युकेट, एंटरटेन, एनलायटनमेंट, एम्पॉवर हे अशा अनेक वर्तमानपत्राची किंवा माध्यमांची कामं आहेत असं आपण मानतो. त्यात एंटरटेनमेंट हे एक काम आहे, ते केवळ एकच काम नाही, म्हणजे तेच एकमात्र काम नाही आहे. एवढं आपण बघायला पाहिजे. आपण अलीकडे बघितलं तर जी बातम्यांची स्पेस आहे तिथं पण कळत नकळत एंटरटेनमेंट यायला लागली. आणि मग आपला भवताल, त्यातल्या सगळ्या व्यवस्था आणि त्यातले होणारे बदल, त्यातल्या घडामोडी याचं डंबिंग डाऊन इतक्या झपाट्यानं व्हायला लागले
की राजकीय नेते भाषणं करतात, त्या भाषणांकडे सुद्धा लोक गांभीर्यानं न बघता मनोरंजन म्हणून बघायला लागले. सेलिब्रिटींच्या बातम्या, एखाद्या सेलिब्रिटीने केलेली आत्महत्या ही किती दिवस टी व्ही चॅनलवर आपण बघायची, किती काळ वर्तमानपत्राच्या एकाने त्यातून पाहायचे, याविषयी लोक प्रश्न विचारायला लागलेत. याचं कारण रंजनाचा अतिरेक कळत नकळत व्हायला लागला आहे. तर आणि लोक रंजन पाहतात असा काहीतरी गैरसमज पत्रकारितेत असणाऱ्यांसमोर जो तयार व्हायला लागला आहे, पत्रकारितेचं व्यवस्थापन करण्यामध्ये तयार व्हायला लागला आहे, तोही त्याला कारणीभूत आहे. आणि मग त्यातून जे आपल्यासमोर यायला लागले, रंजन हा भाग आहे, रंजन एकमात्र नव्हे, हे समजून आपल्याला पुढं जावं लागेल. आणि रंजनात्मक बातम्या, रंजनात्मक आशय हा गंभीर शोधावर आधारलेला, शोधपत्रकारितेवर आधारलेल्या आशयाला पर्याय असू शकत नाही. कारण समाजाची रचना सकारात्मकपणे बदलणं, भोवतालात आपल्या पॉझिटिव्ह हस्तक्षेप करणं हे जर माध्यमांचं पत्रकारितेचं काम असेल तर तिथं रंजन हे दुय्यमच असतं, हे समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळं रंजनाच्या अतिरेकापासून बाजूला होणं हा आपल्या आजच्या घडीच्या पत्रकारितेसमोरचं एक महत्त्वाचं काम आहे असं मला वाटते. या सगळ्याच्या पलीकडं एक खूप मोठं आव्हान किंवा ज्या दिशेनं पत्रकारिता बदललेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात बदलणार आहे, तो आयाम आहे तो तंत्रज्ञानाचा आहे. ते तंत्रज्ञान इतक्या झपाट्यानं आणि इतक्या वेगानं आपल्या सगळ्यांच्या जगण्यामध्ये येऊन आढळायला लागलं आहे. हे फक्त पत्रकारितेत घडतं असं नाही, तर जगण्याच्या सगळ्या अंगांमध्ये घडते. हे का घडायला लागलं आहे, तर हे आपण समजून घ्यायला पाहिजे की अर्थरचनेत म्हणजे आर्थिक घडामोडी ज्या पद्धतीनं होतात, जे पैशाची निर्मिती ज्यातून होते ती सूत्र जेव्हा बदलतात तेव्हा मोठे बदल जगण्याच्या सगळ्या अंगांमध्ये घडत असतात. आपण सर्वसाधारणपणे याचा अंदाज किंवा याची मांडणी औद्योगिक क्रांतीचं जे सूत्र आहे त्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न होतो. म्हणजे पहिली औद्योगिक क्रांती झाली ती वाफेच्या इंजिनाच्या शोधानं यंत्रयुग आलं आणि माणसाच्या आणि जनावरांच्या श्रमापलीकडं यंत्र आपले श्रम करायला लागलं आणि अधिक सुखासीन जीवन माणसाला घालवता येणं शक्य झालं. त्याचा परिणाम आपल्याला सगळ्या जगण्यावर झालेला दिसेल. त्यानंतर विजेचा शोध लागला, त्यानं पुन्हा सगळ्या उत्पादनांची सेवा पसरवण्याची गती काही पटीनं वाढली, त्याचाही परिणाम असा झालेला दिसेल. त्यानंतर आलं इंटरनेटचं युग, त्यानं ही गती शतपटीनं वाढवली आणि मागचा काही काळ जवळपास मागची 25-1 वर्ष ही या इंटरनेटनं आणि संगणकांनी वाढवलेल्या गतीमुळं जगणं सुसह्य होणं आणि त्याचा अर्थरचनेवर झालेला परिणाम. आपण बघितलं तर या केवळ IT नावाचं क्षेत्र उभं राहिलं एवढाच मुद्दा नाही आहे, तर आपण कुठलंही जगण्याचं क्षेत्र घ्या, त्याच्यामध्ये संगणकीकरण आलं, संगणकाचं एकमेकाशी जोडलं जाणं आलं आणि इंटरनेटचं जाळं आलं. त्याच्यावर आधारित नवी उत्पादन आणि वितरणाची प्रणाली आली. आणि माणसाचा इतिहास असं सांगतो की उत्पादन आणि वितरणाची प्रणाली जेव्हा जेव्हा बदलते तेव्हा ते बदल माणसाच्या जगण्यात सर्वदूर पसरतात. असता आपण या औद्योगिक क्रांतीच्या, चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या एका पाडावर आहोत, टप्प्यावर आहोत, की जिथं उत्पादन आणि वितरणाची व्यवस्था आमूलाग्ररित्या बदलते आहे, काही प्रमाणात बदललेली आहे. या सगळ्याच्या बुडाची आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, अल्गोरिदम, डाटा सायन्स हे जे नवे शब्द सगळे पैवलीचे शब्द म्हणत आहेत ते आपल्या जगण्याचा भाग म्हणत आहेत आणि ते पत्रकारितेच्या डे टू डे कामाचा भाग म्हणत आहेत. आणि इथं आपलं म्हणजे कशा पद्धतीनं व्यक्त व्हायचं याची सूत्र बदलत आहेत, प्रेझेंटेशन सूत्र बदलत आहेत, आशय मिळवायचा कुठून याची पण सूत्र बदलत आहेत. म्हणजे पूर्वीचे जे बातम्यांचे सोर्स होते त्याच्या पलीकडं बातम्यांचे सोर्स खूप मोठ्या प्रमाणावर बदलत आहेत. समाज माध्यमंही मोठ्या प्रमाणावर बातम्यांचे सोर्स झालेले आहेत. पूर्वी म्हणजे बेळगावसारख्या ठिकाणी कुस्तीचा फड झाला तर रात्री त्याचा फोटो मिळवणं आणि ते पुण्यातल्या वर्तमानपत्रात छापणं ही एक सक्सेस स्टोरी असायची त्या फोटोग्राफरसाठी, बातमीदारासाठी, कारण तंत्रज्ञान तेवढं प्रगत नव्हतं. आता आपण अशी कुस्ती झाली तर ती याची डोळा जशी घडते तशी आपण बघू शकतो. तर हा जो बदल झाला आहे त्यातून एक तर गती प्रचंड वाढली आणि ती गती वाढवणारी साधनं आपल्याला हाताळता यायला पाहिजेत. अशा एका टप्प्यावर आपण आलो आहोत. ती साधनं जर आपल्याला हाताळता आली नाहीत तर आपण पत्रकारिता करू शकत नाही. एखादा माणूस कितीही विद्वान असला, त्याचे विचार कितीही उत्तम असले, तो कितीही चांगलं लिहू शकत असला, तर बाकीची तंत्रज्ञानात्मक अंग जर त्याला समजली नाहीत तर तो
यशस्वीपणे पत्रकारिता करू शकत नाही अशा एका टप्प्यावर आपण आलो आहोत. त्यामुळं पत्रकारांना आता अनेक गोष्टी समजावून घ्याव्या लागतील, आपली स्किलसेट बदलावी लागतील, म्हणजे आपली कौशल्य नव्यानं बदलावी लागतील अशा काळामध्ये आपण आहोत. फक्त लिहिता येणं हे एकच कौशल्य आता पुरेसं नाही आहे, तर त्याला व्हिडिओ समजणं, व्हिडिओ एडिटिंग समजणं, फोटोग्राफी समजणं, अल्गोरिदम समजणं, समाज माध्यमाची जे काही चौकटी आहेत आणि त्या चौकटीमध्ये व्यक्त कसं व्हायचं, त्याचे परिणाम काय होतात हे समजून घेणं, हे सगळं समजून घ्यावं लागेल. आपल्याला माहिती आहे की अल्गोरिदम हे माणसाच्या वर्तणुकीचे आयाखडे तपासतात. म्हणजे आपण इंटरनेटवर काय काय शोधतो हे तपासतात आणि त्यानुसार जाहिराती किंवा त्यानुसार कॉन्टेंटच्या लिंक पण आपल्यासमोर आणून ठेवतात. त्यामुळे जगभरातल्या सगळ्या माध्यमांमध्ये जे लोक पत्रकारिता करतात त्यांच्यासमोर आता हे तंत्रज्ञान समजून घेण्याचं आव्हान आहे की अल्गोरिदमनुसार आपण जो कॉन्टेंट देतो त्यातला किती, कुठल्या वयोगटातले, कुठल्या भाषेचे लोक काय वाचतात, कधी वाचतात, हे अल्गोरिदम आपल्यासमोर आणून ठेवतात. आणि मग त्या आधारावर आपण आपल्याला जो टार्गेट ऑडियन्स आहे त्यानुसार आपल्याला आपला आशय तयार करावा लागतो. हे ठरलेलं आहे सर्वसाधारणपणे. सकाळच्या वेळेमध्ये लोक काय वाचतात किंवा काय कन्झ्युम करतात, दुपारी काय करतात, संध्याकाळी काय करतात आणि त्याचे ब्रॉड सेगमेंट आपल्याला करता येतील इतका डेटा आता आपल्या जगभर तयार झाला आहे. त्यानुसार त्या काळामध्ये त्या प्रकारचा जर आशय दिला तर तो अधिक लोकांपर्यंत पोचण्याची शक्यता असते. जितक्या लोकांपर्यंत तो अधिक जाईल तितका त्या आशयाला मिळणारा प्रतिसाद वाढतो. त्या प्रतिसादानुसार त्याच्या भोवतीचा व्यवसाय वाढतो आणि मग या तऱ्हेनं ही पत्रकारिता पुढे जाऊ शकते. अशा एका काळामध्ये आहोत. तंत्रज्ञानाशी भांडण करून यापुढे पत्रकारिता चालवता येईल हे शक्य नाही. अशा एका टप्प्यावर आपण आलो आहोत. असोसिएटेड प्रेस नावाची बातम्या पुरवणारी एक वृत्तसंस्था आहे जागतिक पातळीवरची. त्यांनी काही वर्षापूर्वी हा प्रयोग केला आणि तो नंतर कायम चालू ठेवला की माणसाच्या कुठल्याही हस्तक्षेपाविना बातमी तयार करता येईल का. आणि त्यांनी त्याची सुरुवात हवामानाचे अंदाज आणि ज्या लिस्टेड कंपन्या असतात त्यांचे तिमाही अहवाल याच्या बातम्या तयार करण्यासाठी अल्गोरिदम तयार केले आणि त्या एका अर्थानं ॲटोमॅटेड बातम्या नंतर एक पत्रकार किंवा संपादकीय विभागातला माणूस ओव्हरलूक करेल आणि त्या बातम्या दिल्या जातील आणि तशा प्रकारच्या बातम्या यशस्वीपणे देता यायला लागल्या. म्हणजे जे काम पूर्वी प्रशिक्षित पत्रकार करायचा ते या यंत्रणेनं आपल्या ताब्यामध्ये घेतलं. काही काळापूर्वी चीनच्या एका TV चॅनलवर एक अँकर आली. आता ती कपडे महिलांचे घातले म्हणून तिला निवेदिका म्हणायचं, पण ती ॲक्च्युली रोबो होती आणि ती बातम्या देत होती आणि त्या बातम्या एखादी सर्वसाधारण निवेदिका देईल त्या पद्धतीनं ती बातम्या देत होती. अशाच प्रकारचा प्रयोग आपल्याकडं अलीकडच्या काळात भारतातल्या एका चॅनलनं पण केला. म्हणजेच वृत्तनिवेदनाचं जे काम प्रशिक्षित वृत्तनिवेदक किंवा वृत्तनिवेदिका अँकर करतात ते कामसुद्धा कळत नकळत अशा रोबोकडं किंवा यंत्रमानवाकडं जायला लागलं. एक मोठा बदल न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्टसारख्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर या समूहांनी खूप मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान अंगीकारलेलं आहे. वॉशिंग्टन पोस्टमध्ये काही वर्षांपूर्वी एक कम्प्युटर इंजिनियरची फौज त्यांच्या ज्याला आपण न्यूजरूम म्हणतो त्या न्यूजरूममध्ये बसवली गेली आणि ही फौज काय सांगत होती तर ती कॉन्टेंट काय लिहावा हे सांगत नव्हती. म्हणजे कॉन्टेंट लिहिणं, तयार करणं किंवा त्याचा व्हिडिओ बनवणं, पॉडकास्ट करणं हे सगळं पत्रकारांचंच काम आहे. पण कुठल्या वेळेला लोक काय पाहतात आणि काय पद्धतीनं ते प्रेझेंट केलं तर जास्त लोक पाहतील याचा अंदाज हे संगणक तज्ज्ञ देत होते. आणि या संगणक तज्ज्ञांनी डेटाच्या ॲनालिसिसवर, अल्गोरिदमच्या आधारावर जी सूत्रं सांगितली त्या आधारावर तयार केलेला मजकूर, त्या आधारावर तयार केलेले व्हिडिओ, त्या आधारावर तयार झालेली पॉडकास्ट ही अधिक लोकांपर्यंत पोचतात हे दिसून आलं. म्हणजेच आता आपण काय लिहू, काय कशाचं चित्रीकरण करू यासाठीचे आधार जे पूर्वी गट फिलिंगवर चालत होतं. म्हणजे संपादकाला काय वाटतं, न्यूजरूममध्ये बसलेल्या लोकांना काय वाटतं याच्यावर काय द्यायचं, म्हणजे गेटकीपिंगचं जे फंक्शन पत्रकारितेचं मूलभूत फंक्शन आहे की जगभरामध्ये लाखो घटना घडत असतात, त्यातलं काय छापायचं आणि काय छापायचं नाही, काय टी व्हीवर दाखवायचं आणि काय टी व्हीवर दाखवायचं नाही याचा निर्णय घेणं याला गेटकीपिंग म्हणतात. ते गेटकीपिंगचं जे फंक्शन आहे हे अत्यंत महत्त्वाच्या फंक्शनमध्ये पूर्वी माझा अनुभव म्हणजे पत्रकाराचा अनुभव
आणि भोवतालची परिस्थिती व त्याची निर्णय घेण्याची क्षमता याच्यावर हे निर्णय होत होते. आता त्या निर्णयामध्ये तंत्रज्ञानाचा समावेश झाला. आता वेगवेगळ्या समाज माध्यमांवर किंवा वेगवेगळे जे काय म्हणता येईल ॲनालिटिक्स असतात, ॲनालिटिक्सचे जे आउटपुट मिळतं त्याच्या आधारावर आपल्याला काही मार्गदर्शक सूत्रे मिळतात. त्याच्या आधारावर आपण आशय कुठला द्यायचा, कधी द्यायचा आणि काय द्यायचा हे ठरवू शकतो. अशा एका टप्प्यावर आपण आलो आहोत. त्यामुळे हे तंत्रज्ञान समजून घ्यायलाच पाहिजे. ते जर समजून घेतलं नाही तर आपण मागं पडत जाऊ आणि मग फक्त गतकाळाच्या आठवणी काढत राहणं की पूर्वी काहीतरी खूप चांगला उत्तम असा काळ होता आणि आता सगळे बिघडले. मी या प्रकारच्या विचारांना मान्य करत नाही. याचं कारण सगळ्या काळामध्ये पत्रकारितेसमोर आव्हानं होती. ती पूर्वी पण होती, मधल्या काळात पण होती, आता पण आहेत आणि भविष्यात पण असतील. सगळ्या काळामध्ये चांगले वाईट प्रवाह होते. मुद्दा त्या काळातली परिस्थिती आणि त्या काळात आपल्या हातात असलेली साधनं, तंत्रज्ञान याचा वापर करून आपण करतो काय, आपल्यासमोर जी स्पेस आहे त्या आपल्या वाट्याला आलेल्या स्पेसमध्ये आपण काय देतो, काय प्रकारचा आशय देतो आणि काय प्रकारची भूमिका घेतो याला सर्वाधिक महत्त्व आहे. त्या अर्थानं आपण या तंत्रज्ञानाकडे बघायला पाहिजे. याचं कारण असं की आता म्हणजे पूर्वी बातम्या लिहिणारा किंवा संपादक आगळलेख लिहित असेल तर लिहिणं, त्यासाठीचा विचार करणं, त्यासाठीचे सोर्सेस सांभाळणं एवढंच प्रामुख्यानं आपलं काम असायचं. लिहिल्यानंतर पत्रकारांचं काम संपायचं. ते वितरित करणं हे स्वतंत्रपणे व्हायचं आणि त्याच्यावर लोक त्याच्या प्रतिक्रिया द्यायचे आणि त्या प्रतिक्रिया किंवा तो संवादसुद्धा जवळपास एकतर्फी होता. आताची माध्यमं ही इंटरॅक्टिव्ह मीडियम्स आहेत. त्यामुळे आपण जे काही लिहितो, व्यक्त होतो त्याच्यावर लगेचच प्रतिसाद मिळतो आणि क्रियाप्रतिक्रिया चालू राहतात. एका अर्थानं लोक आपल्या आशय निर्मितीमध्ये सहभागी व्हायला लागलेत, ज्याला आपण सुरुवातीला सिटिझन जर्नलिझम म्हणत होतो. पण आता बदललेल्या तंत्रज्ञानानं प्रत्येकाच्या हातामध्ये एक आयुध दिलेलं आहे मोबाईलसारखं की ज्याच्यातून कुणालाही व्यक्त होता येतं. आणि व्यक्त होणं आणि मला समजली माहिती इतरांना देणं हे जर पत्रकारितेचं मूलभूत सूत्र असेल तर हे काम कुणीही माणूस ज्याच्या हातामध्ये मोबाईल आहे तो करू शकतो. म्हणजे एका अर्थानं माध्यमांचं किंवा व्यक्त होण्याचं पत्रकारितेचं लोकशाहीकरण झालं आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याचा परिणाम काय आहे तर पूर्वी एखाद्या नेत्याची सभा समजून सांगणं किंवा त्याचा गोषवाळा वर्तमानपत्रामध्ये देणं हे प्रशिक्षित पत्रकाराचं काम असायचं. आता त्या सभेमध्ये अक्षरशः शेकडो हजारो लोक आपले मोबाईल ऑन ठेवतात आणि लाईव्ह एकमेकाला पाठवतात आणि आपण त्याच्यावर काम करण्यापाहिजे. म्हणजे असा एक अभ्यास सांगतो की जगामध्ये कुठंही खूप मोठी घटना घडली तर ती घटना घडल्यापासून दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र घरी येईपर्यंत मधल्या काळामध्ये TV, रेडिओ, वेगवेगळे सोशल मीडिया चॅनल, त्याच्यामध्ये ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक वगैरे सगळ्या प्रकारची ही अभिव्यक्तीला वाव देणारी साधनं जर आपण गृहीत धरली तर किमान 3000 वेळा ती घटना समजण्याची शक्यता असते. म्हणजे 3000 वेळा तुमच्यासमोरून ती घटना जाण्याची शक्यता असते. तर असे जर 3000 वेळा ती घटना जाऊ शकत असेल तर दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात ते वृत्त का वाचावं या प्रश्नाला उत्तर देण्याचे काम आजच्या पत्रकारितेसमोर वाढून ठेवलं आहे. त्यामुळं जे मला कालच कळालं ते पुन्हा जर तुम्ही आज मला सांगणार असाल तर ते मी का वाचावं. दुसऱ्या बाजूला जो पिढीमधला बदल होतो, ज्याला आपण मिलेनियन म्हणतो, ज्याला आपण जेन झेड म्हणतो, त्या पिढ्यांचं पोषणच म्हणजे एक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा अहवाल असं सांगतो की येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या 5-10 वर्षाच्या काळामध्ये जगाच्या नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या म्हणजे अर्थार्जनाच्या बाजारपेठेमध्ये जवळपास 250 ते 300 कोटी तरुणांची भर पडणार आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर मुलं जागतिक अर्थरचनेमध्ये सामावली जाणार आहेत. म्हणजे ते जे करतील त्या दिशेनं जग जाईल अशा प्रकारची परिस्थिती तयार होईल. आता याचं महत्त्व काय आहे तर ही सगळी जी तरुण पिढी आहे त्यांचं सगळं पोषण, बौद्धिक, मानसिक, भावनिक पोषण हे स्क्रीनवर झालेलं आहे. कुठल्या ना कुठल्या तरी, म्हणजे तो संगणकाचा स्क्रीन असेल, तो मोबाईलचा स्क्रीन असेल किंवा तो TVचा स्क्रीन असेल. अलीकडच्या काळामध्ये प्रामुख्यानं मोबाईलचा स्क्रीन. त्यामुळं ही पिढी जो आशय वाचते तोही मोबाईलवर आणि ती व्यक्त होते तीही मोबाईलवर. म्हणजे त्यांच्यासाठी एखाद्या नेत्याविषयी मत व्यक्त करणं, खरेदी करणं, ट्रॅव्हलिंग करणं इथंपासून ते जोडीदार निवडण्यापर्यंत सगळ्या गोष्टी या मोबाईलच्या स्क्रीनवर होऊ शकतात. असं जर असेल
तर आजच्या पत्रकारितेला जिथं ते लोक आहेत तिथंच आपल्याला आशय कसा देता येईल याचा विचार केला पाहिजे. आणि ही जी पिढी आहे या पिढीचं सूत्र असं आहे की जर कुठलीही गोष्ट माझ्याशी रिलेव्हंट असेल तर ती आपोआप माझ्या मोबाईलवर येईल. म्हणजे ग्रंथालयात जाऊन पुस्तकं वाचणं, वाचनालयात जाऊन पेपर वाचणं, वर्तमानपत्र वाचणं यापेक्षा जर ती घटना माझ्याशी संबंधित असेल, माझ्यावर परिणाम घडवणारी असेल तर ती आपोआप माझ्याकडे आली पाहिजे. अशी मानसिकता असलेला एक प्रचंड मोठा वर्ग की जो आपला आपण जी आशय निर्मिती करतो, पत्रकारिता आजची पत्रकारिता जी आशय निर्मिती करते त्याचा ग्राहक आहे. त्यामुळं यापुढं मोबाईलला वगळून पत्रकारितेचा विचार करता येत नाही. त्याचाच एक भाग म्हणजे आता कुठलीही घटना घडामोड असेल किंवा त्याचं विश्लेषण असेल किंवा त्यावरचं आपलं भाष्य, टीका, टिप्पणी किंवा आपलं मत असेल तर ते वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करता येणं हे एक नवं स्किल आजच्या पत्रकारितेमध्ये आवश्यक आहे. आणि ते आजचे पत्रकार समजून पण घेताना दिसत आहेत. म्हणजे घटना घडल्याबरोबर ब्रेकिंग न्यूजच्या स्पर्धेतून वर्तमानपत्र बाहेर पडले आहेत. टी व्हीसुद्धा बऱ्याच अंशी मागं पडतो आहे आणि ब्रेकिंग न्यूज ह्या आता समाज माध्यमांवरच ब्रेक होत आहेत. म्हणजे लादेनचा अमेरिकेनं खात्मा केला ही न्यूज पहिल्यांदा समाज माध्यमांवर आली आणि त्यानंतर टी व्ही आणि मग सावकाशपणे वर्तमानपत्रामध्ये आली. तर अशी समाज माध्यमात समजलेली बातमी वर्तमानपत्रामध्ये का वाचावी याचं उत्तर पत्रकारितेला आजच्या शोधावं लागतं आहे. तर त्याचं एक उत्तर असं असतं की म्हणजे जे आजचे पत्रकार करतात करावं लागतं की ती घटना घडल्यानंतर लगेचच ट्विटरसारख्या माध्यमातून त्या ठराविक शब्दमर्यादेमध्ये आपल्याला देता आली पाहिजे. त्यानंतर तिचा सविस्तर भाग फेसबुकसारख्या माध्यमातून, अन्य माध्यमातून त्याचे व्हिडिओ, त्याचे फोटो आणि फोटो स्टोरीज इंस्टाग्रामसारख्या माध्यमातून दिल्या जातात, देता येऊ शकतात. टी व्हीवर त्याच्यावर थोडी मतमतांतर घडवता येणं शक्य असतं आणि वर्तमानपत्रात त्याच्यावरचं सखोल विश्लेषण करता येतं आणि तिथं अजूनही वर्तमानपत्र किंवा मुद्रित माध्यमं अजूनही रिलेव्हंट आहेत. याचं कारण असं की बातमीसाठी 5W आणि 1Hचा जो सिद्धांत सांगितला जातो त्याच्या पलीकडं आता आज पत्रकारिता करणाऱ्यांना आणि उद्या पत्रकारिता करू इच्छिणाऱ्यांना व्हॉट नेक्स्ट या एका प्रश्नाचं उत्तर आपल्या जितक्या बातम्यांमध्ये, आपल्या जितक्या कॉन्टेंट पीसमध्ये देता येईल तितक्या देता यायला पाहिजे. की या सगळ्याचं पुढं काय घडणार आहे आणि त्याचा माझ्याशी संबंध काय हे जर आपल्याला पत्रकारांना सांगता आलं तर ती पत्रकारिता तो आशय लोकांसाठी रिलेव्हंट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं काल जरी ती मी घटना बघितली असली, वेगळ्या माध्यमांवर वाचली असली तरी माझ्या जगण्यावरचे परिणाम सोप्या भाषेत आणि मला समजतील अशा पद्धतीनं उलगडून सांगणं, डेटाच्या आधारावर सांगणं हे आता मुद्रित माध्यमांसमोरचं नवं आणि अधिक काय म्हणता येईल की अधिक गंभीर पत्रकारितेकडं घेऊन जाणारं काम बनलं आहे. त्यामुळं ही जी नवी पिढी ज्या माध्यमातून व्यक्त होते त्या माध्यमाची सूत्र समजावून घेणं, तिथं लोक कधी काय कसं पाहतात हे समजून घेणं हे आपल्यासमोरचं आव्हान आहे. आणि एकाच वेळेला या सगळ्या माध्यमांवर आपल्याला आशय द्यायचा आहे आणि तिथं आपण तयार केलेला आशय लोकांपर्यंत पोचवणं ही दुसरी कुठली व्यवस्था नाही, तो आशय आपल्यालाच पोचवायचा आहे. त्यामुळं आता आशय निर्माता आणि आशयाचा वितरक हा दोन्हीही पत्रकार आहे अशा पण एका काळामध्ये आपण वावरत आहोत. आणि मग या काळामधली आव्हानं ही नवी सगळी तंत्रज्ञानावर आधारलेली स्किलसेट समजून घेणं. असं म्हटलं जातं आहे डाटा इज न्यू ऑईल, म्हणजे डेटाभोवती सगळी अर्थव्यवस्था साकारेल अशा दिशेनं आपण निघालो आहोत. सगळे उद्योग व्यवसाय ते कुठलेही असोत त्यांच्या वाढीसाठी डेटाची प्रचंड आवश्यकता असते आणि आपल्या पत्रकाराच्या व्यवसायामध्ये त्याचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. त्यामुळं डेटाचं ॲनालिसिस, डेटाचं प्रेझेंटेशन समजणं, डेटा मिळवावं कसं समजणं ही आता पत्रकारासाठी अतिशय आवश्यक अशी बाब आहे. या पुढचा जो काळ आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. अलीकडच्या काळामध्ये आलेली AskAI किंवा ChatGPT सारखी जी नवे प्लॅटफॉर्म आहेत, गुगल जो नवा प्लॅटफॉर्म डेव्हलप करते बार्डसारखा, तर हे पुन्हा व्यक्त होण्याची किंवा माहिती मिळवण्याची जी पद्धत आहे, जी सर्च इंजिननं प्रस्थापित केलेली पद्धत आहे त्याला मुळापासून हादरवून टाकणाऱ्या हे नवे प्लॅटफॉर्म येत आहेत. म्हणजे ChatGPTवर लोक अनेक प्रयोग करत आहेत. कथा लिहिण्यापासून, कविता लिहिण्यापासून, चित्र काढण्यापासून ते मोठमोठे लेख लिहिण्यापर्यंत अनेक गोष्टी ChatGPTद्वारे व्हायला लागल्या आहेत. AskAI सारख्या गोष्टीतून व्हायला लागल्या आहेत. म्हणजे आपण प्रश्न विचारला तर त्याचे 500 शब्दात, 250 शब्दात, 1000 शब्दात, 5000 शब्दात हवे तसे लेख तयार व्हायला लागले आहेत. मग आपण वर्तमानपत्रातून पत्रकार लिहित असलेले लेख
मान्यवर तज्ज्ञ लिहित असलेले लेख आणि ChatGPTमधून येणारे लेख यामध्ये नेमका फरक काय आणि याचा आणि पत्रकारितेचा सांधा कसा जुळवायचा हे आपल्यासमोरचं पत्रकारितेसमोरचं आव्हान आहे, जे यापूर्वी कधीही नव्हतं. म्हणजे आपल्याला यापूर्वी तंत्रज्ञानानं आव्हान आणलं नाही असं नाही. म्हणजे शेळा प्रेसपासून झालेली सुरुवात ते टेलिव्हिजन असेल, नंतर इंटरनेट असेल, त्यानंतर समाज माध्यम असतील, या सगळ्याचा कळत नकळत परिणाम पत्रकारितेवर निश्चितपणे झाला. पण आता ही जी नवं तंत्रज्ञान आहे हे आशयच स्वतः निर्माण करायला लागलं आहे. आणि जेव्हा आशयच म्हणजे जे पत्रकारांचंच काम आहे तेच जर कोण तंत्रज्ञान हातात घेत असेल तर मग एकूणच आशय निर्मितीसमोर आणि पत्रकारितेसमोर अस्तित्वाचं आव्हान तयार होतं. पण त्याच्यामध्ये पण एक कॅच निश्चितपणे आहे की ChatGPTसारख्या आत्ताच्या सर्वात आधुनिक प्लॅटफॉर्ममध्ये सुद्धा कुठलीही गोष्ट ही आधी उपलब्ध असलेल्या माहितीचं चर्निंग करून, माहितीचा प्रचंड असा जो महासागर आहे त्यामध्ये क्रॉलिंग करून आवश्यक ते माहितीची पुंजकी एकत्र करायची आणि ते एकत्र करून एका स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये ठेवायचे. हे काम ChatGPTसारखं किंवा हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तयार होणारे प्लॅटफॉर्म आहेत ते अतिशय उत्तमपणे करतात. म्हणजे ते तज्ज्ञांना रिप्लेस करतील का, पत्रकारांना रिप्लेस करतील का, तर जे रिपिटेटिव्ह टास्क आहेत म्हणजे त्याच टास्क पुन्हा पुन्हा जे आपण करतो त्या टास्क निश्चितपणे रिप्लेस होणार आहेत. त्या टास्कचं ॲटोमेशन निश्चितपणे होणार आहे. पण जिथं नवनिर्मितीचा मुद्दा येतो, आज अस्तित्वात असलेल्या माहितीच्या पलीकडे काहीतरी निर्माण करण्याचा मुद्दा येतो, त्याची सुसंगती लावणं आणि त्याचा अर्थ लावून त्याच्यावर भाष्य करण्याचा मुद्दा येतो, तिथं मात्र अजूनही हे प्लॅटफॉर्म उपयुक्त ठरत नाहीत किंवा ते त्या दर्जाचं काम देऊ शकत नाहीत, हेही लक्षात आलं आहे. त्यामुळं पत्रकारांसमोरची कामं बदलत आहेत आणि आता पुन्हा एकदा जे पत्रकारितेची मूळ सूत्र आहेत की गंभीरपणे वाचन करणं, विचार करणं, चिंतन करणं, मनन करणं आणि त्या सगळ्या आधारावर भूमिका घेणं, की जे भूमिका घेणं आजच्या जागतिक राजकीय आणि सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीमध्ये अधिक कठीण होतं आहे. ते अधिक ठोसपणे घेणं हे पत्रकारांचं काम बनणार आहे या तंत्रज्ञानाच्या आणि माहितीच्या विस्फोटातसुद्धा. या माहितीच्या विस्फोटाचा दुसरा कंगोरा असा आहे की कुणीही पत्रकार करतात ती माहितीच्या डिसिमिनेशनचं, इन्फॉर्मेशन डिसिमिनेशनचं किंवा माहिती सर्वदूर पसरवण्याचं काम करू शकतात. पण ते करत असताना पुन्हा प्रत्येक माणसाचे बायस त्याच्यामध्ये येतात आणि ते बायस फिल्टर न होता, गेटकीपिंगचं कुठलंही सूत्र न लावता जेव्हा माध्यमांच्या कुठल्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर येतात तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की तद्दन चुकीची माहिती, संपूर्ण खोटी, संपूर्ण फेक न्यूज, संपूर्ण डीप फेक व्हिडिओ याच्या माध्यमातून जे घडलंच नाही ते जणू काय वास्तव आहे अशा प्रकारे पेश करायचा प्रयत्न होतो. आणि अशा माहितीचा माळा जर अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीवर परिणाम घडवू शकत असेल तर तो आपल्या सभोवतालच्या लोकांची मनं, मेंदू करप्ट करणं सहज शक्य आहे आणि करता येतं. हे जगभरात अनेक ठिकाणी आपल्याला दिसलेलं आहे. त्यामुळं ही जी विकृती गदळघाण समाज माध्यमातून व्यक्त होण्याच्या मोकाटपणातून आलेली आहे तर ती सुद्धा विश्वासार्ह पत्रकारितेसमोरचं आव्हान आहे की मोना ती संधी पण आहे की जे मोकाट असा जो माहितीचा विस्फोट आहे आणि त्याच्यातून कुणीही व्यक्त होऊ शकतो इतका मुक्तपणा आलेला आहे, ज्याला लोकशाहीकरण म्हणून कितीही आपण त्याचं गौरवीकरण केलं तर हा मोकाटपणा आहे. तर त्या मोकाटपणाला पर्याय देण्याची क्षमता केवळ आणि केवळ प्रशिक्षित पत्रकारितेमध्येच आहे. त्यामुळं पुन्हा एकदा विश्वासार्ह अशा पत्रकारितेकडं लोक वळायला लागतील. पण ती वळण्यासाठी सुद्धा आपल्याला बदलत्या पिढीची मानसिकता, त्यांना आशय कुठं आहे आणि कुठं हवा आहे आणि जिथं हवा आहे तिथली तंत्रज्ञानाची रिक्वायरमेंट काय आहेत, कुठल्या प्रकारचं तंत्रज्ञान आवश्यक आहे आणि ते तंत्रज्ञान वापरण्यासाठीची स्किल सेट आपल्याकडे आहेत का, या सगळ्याला कमालीचं महत्त्व आलं आहे. आणि मग अशी स्किल सेट, असं नवं तंत्रज्ञान वापरून खूप मोठ्या प्रमाणावर अजूनही पत्रकारितेमध्ये शिल्लक असला जो भाग आहे, जो पत्रकारांच्या हातातून निसटलेला नाही, तो आहे इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमचा. तो आहे ज्याला आपण ह्युमन इंटरेस्ट स्टोरी म्हणतो, त्या ह्युमन इंटरेस्ट स्टोरीचा. तर त्याच्यासाठी ही सगळी आयुधं वापरता येणं शक्य आहे. पूर्वी एकांडा पत्रकार इन्व्हेस्टिगेशन करायचा, आता पत्रकारांचं कोलॅबरेशन, वेगवेगळ्या देशांमधले शेकडो पत्रकार एकाच वेळेला एखादी गोष्ट इन्व्हेस्टिगेट करतात आणि जगाला धक्का देणारी माहिती समोर आणतात. अशा प्रकारची पत्रकारिता, पॅगासससारखं प्रकरण
आपण बघितलं. अशा प्रकारची अनेक प्रकरणं अलीकडच्या काळात पत्रकारांच्या कोलॅबोरेशननं एक्सपोज केलेली आहेत. तर या पत्रकारितेचं महत्त्व वाढायला लागलं आहे. दुसऱ्या बाजूला विचार देणारी आणि भूमिका मांडणारे अनेक चॅनल्स, निश प्रॉडक्ट्स, छोट्या छोट्या वेबसाईट्स पत्रकारितेच्या जगामध्ये यायला लागल्या आहेत. मग त्या पर्यावरणाला वाहिलेल्या असतील, त्या आरोग्याला वाहिलेल्या असतील, अशा अनेक वेबसाईट यायला लागल्या आहेत. तर या सगळ्यातली तज्ज्ञता शिकून घेणं म्हणजे सगळंच जॅक ऑफ ऑल स्वरूपाची पत्रकारिता लागते का, तर ती लागते. ती आजही लागणार, उद्याही लागणार. पण त्याचबरोबर एक्सपर्टीजला महत्त्व आता यायला लागलं आहे. म्हणजे अगदी फॅशनपासून ते परराष्ट्र धोरणापर्यंतचं एक्सपर्टीज आणि मग त्या एक्सपर्टीजच्या भोवती आपली तज्ज्ञता आणि आसपास घडणाऱ्या घडामोडींचा अर्थ लावणं हे आत्ताच्या पत्रकारितेचं काम आहे. आणि मग ते एक्सपर्टीज जितकं वाढेल तितकं आपलं नुसतंच महत्त्व नाही तर समाजासाठी उपयुक्तता पण वाढेल. आता हे कळत असताना समोर आणखी एक मोठं चॅलेंज काय आहे, तर आपल्याला अल्गोरिदम, डेटा हे सगळं सांगतात की लोकांना काय आवडेल आणि लोकांना काय आवडेल याच्यावर व्यवसाय पण अवलंबून आहे. त्यामुळं एक धोका असा असतो की लोकांना आवडेल ते द्या. तर लोकांना आवडेल ते द्या या चौकटीमध्ये लोकांना जे आवडणार नाही पण जे समाजाच्या हिताचं आहे ते देणं हे सुद्धा पत्रकारितेचं कर्तव्य आहे आणि ते पत्रकारितेच्या मूलभूत सूत्रांशी जोडलेलं आहे. त्यामुळं याचा पण आपल्याला विचार करायला पाहिजे की स्किलसेट शिकता येतील. व्हिडिओ कसा करावा हे शिकणं काही खूप अवघड नाही आहे. व्हिडिओ एडिट कसा करावा हे शिकणं काही खूप अवघड नाही आहे. पॉडकास्ट कसं करावं हे शिकणं काही खूप अवघड नाही आहे. अल्गोरिदम, डाटा ॲनालिटिक्स याच्यातून येणाऱ्या सूत्रांचा आधार घेऊन बातमी लिहिणं किंवा व्हिडिओ तयार करणं हेही खूप अवघड नाही. सगळी स्किल्स आहेत. स्किल्स वयाच्या कुठल्याही टप्प्यावर आणि सर्वसाधारणपणे मोबाईल वापरता येणाऱ्या कुठल्याही माणसाला शिकता येणं शक्य आहे. याच्या पलीकडं पत्रकारिता आहे आणि ती पत्रकारिता असं सांगते की आपल्या भोवतालच्या समाजाला आपण वळण काय देणार आहोत. पत्रकारिता कुणाच्या बाजूनं उभं राहणार आहे, ज्याच्याकडे कुठलीच साधनं नाहीत अशा नाही वर्गाच्या बाजूनं पत्रकारिता उभी राहणार आहे की नाही, की ती फक्त सगळी साधनं असलेल्या लोकांच्याच बाजूनं उभी राहणार आहे. तर इथं आपल्याला आपलं उत्तर काय याच्यावर भविष्यातली पत्रकारिता अवलंबून आहे. त्यामुळं सगळं नवं तंत्रज्ञान शिकून सगळ्या नव्या पिढीच्या ची मानसिकता, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन आणि व्यवसायाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊनसुद्धा आपल्याला जर समाज प्रबोधन आणि समाजात सकारात्मक बदल घडवणं हे जर आपलं मूळ काम असेल तर त्याच्याशी सुसंगत काम करावं लागेल. आणि ते करत असताना माझ्या मते आपण जे भौतिक प्रगतीसाठीच्या गोष्टी बोलतो त्याचबरोबर या भौतिक प्रगतीनं जग समाधानी झालं आहे का, तर याचं उत्तर जगामध्ये कुठेही होय असं नाही आहे. त्यामुळं भौतिक प्रगती आणि किमान समान भौतिक इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यांना मिळालं पाहिजे याचा आग्रह धरताना, त्यासाठी भूमिका घेताना लोक अधिक समाधानी, अधिक सुखी व्हायला पाहिजेत. याकडं जर आपल्याला नेता आलं आणि त्यासाठी पत्रकारितेचं सामर्थ्य वापरता आलं तर ते आजच्या पत्रकारितेत अधिक रिलेव्हंट असेल का. आणि येणारा काळ साधारणतः पुढचं दशक हे जागतिक पातळीवर प्रचंड चर्निंगचं दशक असेल आणि त्याच्यातून अभूतपूर्व अशी अस्वस्थता जगभरात असेल, ती भारतात पण असेल, ती महाराष्ट्रात पण असेल, ती मराठीत पण असेल. त्यामुळं या अस्वस्थतेवर उत्तर शोधणं आणि ती उत्तर आपल्या अनुभवाच्या आधारे, आपल्या आपण कमावलेल्या ज्ञानाच्या आधारे आणि त्याच्यावरच्या चिंतन मंथनाच्या आधारे जर आपल्याला शोधता आली तर ही पत्रकारिता अधिक रिलेव्हंट, अधिक कालसापेक्ष राहण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून आजच्या पत्रकारितेकडं बघितलं पाहिजे असं मला वाटतं. हे खूप कठीण आणि आव्हानाचा कालखंड आहे, तितकाच तो प्रचंड असा संधीचा आणि एक्साइटमेंटचा कालखंड आहे. कारण अशा आव्हानाच्या काळातच नवनिर्मिती होत असते आणि अशा नवनिर्मितीच्या अनंत शक्यता असलेल्या काळामध्ये आजची पत्रकारिता आहे. त्यामुळं जरी कुणी काही म्हणत असले की वर्तमानपत्राच्या खपाचे आकडे कमी होत आहेत किंवा काही, तरीसुद्धा लोकांची अजूनही भूक ही विश्वासार्ह माहितीची आहे आणि ती माहिती केवळ आणि केवळ विश्वासार्ह पत्रकारिताच देऊ शकते. आणि जी पत्रकारितेची मूलभूत मूल्ये आहेत त्या मूल्यांना मानणारीच पत्रकारिता देऊ शकते. त्यामुळे एका बाजूला स्किल शिकावीत आणि दुसऱ्या बाजूला या मूलभूत मूल्यांचा अंगीकार करावा, त्याचा पुरस्कार करावा. अशा वाटेनंच आपल्याला पत्रकारांना पुढं जावं लागेल. अशा एका टप्प्यावर आपण आहोत. या टप्प्यावर आपण यशस्वीपणे पुढं जाऊ अशी मला अपेक्षा करतो आणि असे मी विश्वासही व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या प्रचंड अशी परंपरा असलेल्या वसंत व्याख्यानमालेमध्ये
बोलण्यासाठी मला संधी दिली, मला बोलावलं. त्यासाठी संस्थेचं आणि संस्थेतील सगळ्या मान्यवरांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो. थँक्यू.